साहेबांच्या मागे उभे राहा. मी माहीमकर नाही तर मला वाटतं मी महाराष्ट्राला आवाहन करीन की एकदा राजसाहेबांना संधी देऊन बघा. टेन्शनमध्ये मला वाटतं समोरचे उमेदवार असते. तुमचं पहिलं भाषण आम्ही पाहिलं, अगदी 6-7 दिवसांपूर्वी झालेलं तुमचं ते भाषण. मी लोकांच्या डोळ्यात पाणी वगैरे अपेक्षित नव्हतं मला. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचारासाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक आहे. उद्या विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा थांबणार आहेत अखेर, आणि त्यामुळे आता सगळ्यात शेवटच्या टप्प्यातला आता प्रचार सुरू आहे. आणि महाराष्ट्र आणि मुंबईमधले जे सगळ्यात महत्त्वाच्या लक्षवेधी लढती आहेत त्यापैकी एक प्रमुख लढत म्हणजे माहीमची विधानसभेची लढत. आणि या विधानसभेतल्या लढतीतला एक प्रमुख चेहरा आज आपल्यासोबत आहेत. अमित ठाकरेजी आपल्यासोबत आहेत. अमितजी, अगदी 22 ऑक्टोबरला तुमचं नाव जाहीर झालं, तेव्हापासून तुम्ही प्रचार करताय. तेव्हा ते आत्ता इतक्या दिवसांच्या प्रचारानंतरचा तुमचा काय अनुभव आहे? कॉन्फिडन्स वाटतं कारण शेवटचे 2 दिवस राहिलेत, का धाकधूक जास्त वाढली आहे? नाही, मी नर्वस होत नाही किंवा घाबरत नाही. त्याच्यामुळे मी जे करतो ते मी माझे 100% देतो आहे. त्याच्या पलीकडे मी जाऊन काय नाही करू शकत. आणि जो रिस्पॉन्स मिळतो तो अतिशय उत्तम आहे. आणि पॉझिटिव्हच्या पलीकडे काय असू शकतं तर तसं आहे. मला खरं तर आज तुमच्यासोबत मिताली वहिनी दिसत नाही आहेत, मात्र एकूणच कसं प्लॅनिंग होतं इतके दिवसाचे तुमच्या प्रचाराचं? घरातले कोण कोण प्रचार करत होते? एकूण कसं सकाळपासून रात्रीपर्यंत किती तास प्रचार करतात? नाही, म्हणजे जे प्रचाराची वेळ असते आम्ही सगळे उतरलो आहे. आई वेगळी फिरते, मिताली माझ्यावर फिरते, माझी सासू सासरे फिरते, सगळे फिरतात. आणि मिताली आज न येण्याचं कारण मी थोडी आजारी पडली बिचारी. मी तिला थोडं सर्दी खोकला, आणि कियानबरोबर ते राहू नाही शकत ती, कारण त्याला पण लगेच होऊ शकतो. त्याच्यामुळे ती थोडं काळजी घेते. पण ती गेले सगळे दिवस ती माझ्यावर फिरत होती. आणि उत्तम आहे. तिच्या सपोर्टशिवाय मी हे करू शकलो. एवढा जो प्रचार होता. तुम्ही आता म्हणाल की घरातले सगळेच प्रचार करतात, मात्र कुणाला जास्त टेन्शन आहे सध्या आता? कारण 20 तारखेला मतदान होतं आहे. कोण जास्त टेन्शनमध्ये, का एकदम सगळे फुल कॉन्फिडन्समध्ये आहेत? घरात काय एकूण चर्चा आता शेवटच्या या टप्प्यामध्ये? टेन्शनमध्ये मला वाटतं समोरचे उमेदवार असते. बरं. घरचं कोणीच टेन्शन घेत नाही. त्याच्यामुळे मी ओव्हर कॉन्फिडंट नाही आहे, पण जे काय मी करतो आहे ते माझे 100% देतो. आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही की मला वाटतं 23चा रिझल्ट हा पॉझिटिव्ह असेल. कारण लोकांचा जो एक कौल आहे तो मला कळतो आहे, ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो, त्याच्यामुळे मी निश्चिंत आहे. आता मी बघितलं की अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे तुमच्या भेटीगाठी घेत आहेत. एकूणच तुम्हाला काय रिस्पॉन्स वाटतोय? म्हणजे तुम्ही जे इमॅजिन केला होता त्याच्या पलीकडे रिस्पॉन्स आहे? वाटतं त्याच्या पलीकडे. माझी पहिली निवडणूक आहे, त्याच्यामुळे मी काही एक्सपेक्ट करून उतरलो नव्हतो. पण जो प्रतिसाद मिळतो तो मी जो इमॅजिन केला त्याच्या पलीकडचाच आहे. मी लोकांच्या डोळ्यात पाणी वगैरे अपेक्षित नव्हतं मला, किंवा ज्या प्रकारे ते लोक आत बोलत आहेत, तुमच्या घराला पाय लागू दे वगैरे, हे डायलॉग्स मला अपेक्षित नव्हते. पण राजसाहेबांच्या घरनं कोणतरी आला आहे म्हणून तो जो प्रतिसाद आहे लोकांचा, जो उत्स्फूर्त येतो आहे, ते मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तुम्ही आता म्हणालात की डोळ्यात पाणी पाहिलं, पण अर्थातच तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात. आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे. अनेक जण आता शिवाजी पार्कात येत आहेत त्यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी. तुमच्या समोरचे दोन्ही उमेदवार आहेत ते शिवसेनेचे उमेदवार आहेत, 2 शिवसेनेचे उमेदवार आहेत, आणि त्यांचा असा दावा आहे की आम्हीच खरे वारसदार आहोत. तुम्ही बाळासाहेबांचे कुठले विचार घेऊन मैदानामध्ये उतरला आहात? असे काय तुमच्या आठवणी आहेत का बाळासाहेबांच्या? आज त्यांचा स्मृतिदिन आहे म्हणून हा विशेष प्रश्न. नाही, माझ्यासाठी स्मृतिदिन किंवा पुण्यतिथ्या जयंतिथ्या ज्या असतात, दररोज मी शिवाजी पार्कचे राऊंड मारत असतो. आणि मी जाताना आमचं गणेश उद्यान आहे, महाराजांचा पुतळा आहे, आणि माझे बाळासाहेबांचं स्मारक आहे, तिकडे मी पाया पडून जातो. त्यामुळे आज असं जाऊन पाया पडण्याची मला गरज वाटत नाही, कारण मी दररोज पडतो. मला असं दाखवायला आवडत नाही. त्याच्यामुळे मी जे करतो ते मनापासून करतो. आणि विचार म्हणजे राजसाहेब जो विचार घेऊन पुढे चालले तो माननीय बाळासाहेबांचाच आहे. मला हे जे वारसदार आहेत जे बोलतात त्यांनी कुठचा विचार असा पुढे नेला आहे असं हे मला फक्त ऐकून घ्यायचं त्यांच्याकडनं. त्याच्यामुळे जे विचार मराठीचा मुद्दा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल, जो मुद्दा असेल, जी लढत आहे ती मला वाटतं मान्य राजसाहेब घेऊन पुढे चालले आहेत. त्याच्यामुळे संस्कार हे मला वाटतं जे राजसाहेब बोलतात की जे वेचायचे असतात तुमच्यावर केले जातात, म्हणजे तुम्हाला कोण सांगत नाही, ते मला वाटतं राजसाहेबांबद्दल आहेत. आणि मी जे ऑब्झर्व करून राजसाहेबांकडनं घेतो आहे ते मला वाटतं माझं भाग्य आहे की मी त्यांचा मुलगा आहे. तुमचं विजन आम्ही पाहिलं माहीमबाबतचं. अनेक प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत, त्या प्रश्नांना तुम्ही हात घालणार आहात आमदार झाला तर. पण आता फिरताना काही नवीन मुद्दे वाटत आहेत का, नवीन प्रश्न वाटत आहेत का? कारण ग्राउंड रियालिटी खूप वेगळी असते. आता तुम्ही ते बघितलेलं आहे. काय तुम्हाला नवीन प्रश्न वाटतात की ज्या प्रश्नांना तुम्ही आता पहिल्यांदा जर आमदार झाला तर हात घालणार? नाही, माझी विजन नवीन होती, पण प्रश्न जे आहेत ते जुनेच आहेत.
पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की पहिलं मी माझी विजन चालू करायच्या आधी लोकांचे जे अडचणी आहेत ते समजून घेऊन ते सोडवणं गरजेचं आहे. कारण शेवटी लोक जी स्वप्न बघतायत ती शेवटी चांगल्या रस्त्यांची असतील, नळाला स्वच्छ पाण्याची असतील, विजेची असतील, तर मला वाटतं 2024मध्ये खूप आपलं दुर्भाग्य आहे की आपण अशा मुद्द्यांवर निवडणूक लढवतो. त्याच्यामुळे ते गोष्टी तर मला करणं आवश्यक आहे, मी ते करणारच. त्याच्या पलीकडे जाऊन आमची एक विजन आहे माहीम दादरकरांसाठी की जी आम्ही देऊ. खरं तर आज सभा होणार होती शिवाजी पार्कात राज ठाकरेंची, मात्र काही कारणाने ती होत नाही आहे सभा. मात्र अर्थात त्यांचे दौरे होत आहेत, तर ही सभा टेक्निकली तुमच्या मतदारसंघात झाली असती तर त्याचा जास्त फायदा झाला असता असं तुम्हाला वाटतं का, की आज सभा होत नाही आहे, तर त्याबद्दल काय वाटतं? नाही, साहेबांची सभा झाली असती तर कोणालाही फायदा होतो त्याचा. कारण ते ज्या प्रकारे मुद्दे मांडतात ते मला वाटतं की मनापासून असतं आणि लोकांना ते ज्या प्रकारे पटवून देतात की कसे इतर लोक चुकीचे आहेत की आम्ही काय करू शकतो, ते मला वाटतं त्यांच्यासारखं ते खूप दैवी बोलतात असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे कोणासाठी ती सभा फायद्याची असते. पण आता नाही आहे तरी मला वाटतं की साहेब उद्या रॅलीमध्ये पण किंवा आज पण रॅली चालू व्हायच्या आधी माझ्यावर उतरणार आहेत. म्हणजे प्रभादेवी असेल किंवा माहीममध्ये असेल, ते कोळीवाड्यामध्ये जाऊन कोळी बांधव भगिनींना भेटणार आहेत, बंधू भगिनींना. त्याच्यामुळे माझ्यासाठी ते उतरत आहेत आणि त्याचा मला खूप आनंद आहे. तुमचं पहिलं भाषण आम्ही पाहिलं, अगदी 6-7 दिवसांपूर्वी झालेलं तुमचं ते भाषण होतं. काय एकूण कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या त्या भाषणानंतर, खास करून राज ठाकरेंनी काही शाबासकी वगैरे काही बोलणं? त्यांच्या शाबासकीची मी आजपर्यंत वाट बघतोय आणि तिची जेव्हा मिळेल तेव्हा मी राजकारणातनं मी रिटायर होईन असं मला वाटतं. कारण ते नॉर्मली ते कधी चांगलं बोलत नाहीत किंवा स्तुती ती करत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या स्तुतीची व्हॅल्यू काय आणि मला पण माहिती आहे. त्याच्यामुळे आजपर्यंत मला ती कॉम्प्लिमेंट मिळाली नाही, ज्याच्यासाठी मी झटतोय. पण ती मिळेल कधीतरी आयुष्यात. आणि आईकडनं काही कॉम्प्लिमेंट? आईकडनं खूप मिळालं, माझ्या बायकोकडनं खूप मिळालं, सगळ्यांकडनं चांगलं मिळालं. कारण पहिली सभा होती आणि ते बघत होते मी दिवसभर कसा होतो. मला वाटतं 1-2 वेळा वर हात लावून वगैरे आलो आहे. त्याच्यामुळे भीषण होता तो दिवस. पण त्याच्यामुळे चांगलं झालं असं मला वाटतं. मी ऐकली नाही आहे कारण मी माझ्या सभा किंवा इंटरव्ह्यूज ऐकत नाही, कारण ते ऐकता येत नाहीत मला. पण चांगलं झालं. अगदी शेवटचा प्रश्न, 23 तारखेनंतर अमित ठाकरे स्वतःला कुठे पाहतात? काय कुठल्या रोलमध्ये आम्ही पाहणार आहोत अमित ठाकरेंना? काय कॉन्फिडन्स? ते लोक ठरवतील आता. पण 23 तारखेनंतर देवाच्या कृपेने आणि लोकांच्या कृपेने जर निवडून आलो तर हे माझा शेवटचा डोर टू डोर नसणार आहे. कारण शेवटी आज मी माझं विजन सांगायला आलो आहे, पण ह्याच्या पुढे जे त्यांचे मुद्दे आहेत ते समजून घेऊन सोडवण्याला पण परत मला एक डोर टू डोर करावं लागेल. आणि हे माझं वाटतं 5 वर्ष चालूच राहणार की मी घरोघरी पोचत राहणार. त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी निवडणुकीमुळे तुमच्या घरी नाही आलो आहे, तर मला वाटतं निवडणुकीनंतर पण मी येणार, हे तुम्हाला मी गॅरंटी देतो. माहीमकरांना काय आवाहन कराल? परवा म्हणजे अगदी 2-3 दिवसात मतदान. राजसाहेबांच्या मागे उभे राहा. मी माहीमकर नाही तर मला वाटतं मी महाराष्ट्राला आवाहन करीन की एकदा राजसाहेबांना संधी देऊन बघा. मला वाटतं 5 वर्षानंतरचं जे महाराष्ट्र आहे तुम्हाला अपेक्षित नसेल असं महाराष्ट्र उभं असेल. धन्यवाद अमितजी, खूप धन्यवाद. या प्रचाराच्या धामधुमीत तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला. तर हे होते अमित ठाकरे अगदी शेवटच्या टप्प्याचा प्रचार करतायत या माहीम मतदारसंघामध्ये. ते पायी फिरतात आणि आज राज ठाकरेंसोबतही त्यांचा प्रचार होणार आहे. अगदी डोर टू डोर त्यांचं कॅम्पेन सुरू आहे. आणि अर्थातच जसं अमित ठाकरेंनी सांगितलेलं आहे की राज ठाकरेंच्या मागे उभे राहा, असंच मी आवाहन माहीमकरांना करतोय. आणि 23 तारखेनंतर माझं डोर टू डोर कॅम्पेन तर सुरू राहणार आहे आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की मीच विजयी होईल असं देखील ते म्हणतात. कॅमेरामन नितीन वर्णेसह माधवी देसाई, मुंबईत.